श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय 14वा। नामधारक सिद्धयोग्यांना नमस्कार करून जय जयकार करून म्हणाला, अहो योगीश्वर, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथाभाग सांगा. त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले. मग पुढे काय झाले ते मला सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, शिष्य ऐक. श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तासाठी कामधेनूच आहे. श्री गुरूंनी ज्यांच्या घरी भिक्षा मागितली त्या सायदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले. ते सायदेवाला म्हणाले, तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील. श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता सायदेवाला अतिशय आनंद झाला. श्री गुरूंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन केले. श्री गुरूंचा जय जयकार करीत तो म्हणाला, गुरुदेव, आपण त्रैमूर्तीचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता. तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही. तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे. मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही. माझी आपणास एक प्रार्थना आहे. माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो. माझ्या कुळातील सर्वांना पुत्र पौत्रादी सर्व सुखे प्राप्त होत. शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो. अशी प्रार्थना करून सायदेव म्हणाला, गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवा चाकरी करतो तो अत्यंत क्रूर दृष्टबुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. आज त्याने मला ठार मारण्याची ठरवली आहे. त्यासाठीच त्याने मला बोलविले आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल. गुरुदेव, आज मला तुमचे चरणदर्शन झाले असतानाही मला त्या यवनाकडून मरण कसे येणार. सायदेव असे म्हणाला असता श्री गुरु त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, तू कसलीही काळजी करू नकोस. तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवेल. तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू परत आला की मी इथून निघून जाईल. तू माझा भक्त आहेस. तुला वंश परंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल. तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील. तुझ्या कुळातील सर्वजण शतायुषी होतील. श्री गुरूंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायदेव त्या यवनाकडे गेला. सायदेवाने त्या यवनाकडे पाहिले तो काय, तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. सायदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लालेलाल झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना. अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला. त्याला चक्कर येऊ लागली. तशा स्थितीत तो आडवा झाला. त्याला झोप आली. तशा स्थितीत त्याला एक स्वप्न पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहे. अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली. तो धावतच घराबाहेर आला. तेथे भयभीत होऊन म्हणाला, आपल्याकडे इकडे कोणी बोलवले. आपण कृपा करून परत जा. अशी विनंती करून त्या यवनाने सायदेवाला वस्त्र अलंकार देऊन निरोप दिला. सायदेवाला आनंद झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते. तो मनात श्री गुरुचे चिंतन करीत होता. त्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू होते. त्याला कसलीही भीती असत नाही. त्याला मृत्यूची भीती नसते. ज्याच्यावर श्री गुरूंची कृपा असते त्याला यमाची भीती असत नाही. त्या यवनाने सायदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायदेव धावतच श्री गुरूंना म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदी तीरावर सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते. सायदेवाने श्री गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याने श्री गुरूचे स्तवन करून त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्री गुरूंनी सांगितले. हे ऐकताच सायदेव हात जोडून म्हणाला, गुरुदेव, मलाही तुमच्याबरोबर न्या. तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. आपणच रक्षणकर्ते आहात. आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले आहे. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली. त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात. आपण भक्तवत्सल्य आहात. मग माझा त्याग का करता. आता काही झाले तरी मी आपल्याबरोबर येणारच. असे म्हणून सायदेवाने श्री गुरूंच्या चरणांना मिठी मारली. सायदेवाने अशी विनंती केली असता प्रसन्न झालेले श्री गुरु नृसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले, सायदेवा, आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी 15 वर्षांनी तुला पुन्हा दर्शन देऊ. आम्ही तुझ्या गावाजवळच राहू. मग तू आपला पुत्र त्रासर मला भेटायला ये. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत.
असे आश्वासन देऊन श्री गुरूंनी सायदेवाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. मग ते आपल्या शिष्यासह तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री आले. तेथे ते गुप्तपणे राहिले. ही कथा ऐकल्यानंतर नामधारकाने सिद्धांना विचारले, श्री गुरु नृसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्यांचे जे शिष्य होते त्यांना कोठे ठेवले? सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत. श्री गुरु नरसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले. ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे. ती ऐकण्यासाठी मन एकाग्र करा. अशा रीतीने श्री गुरुचरित्रमृतातील क्रूर यवन शासन सायदेव वरप्रधान नावाचा अध्याय 14 समाप्त.